महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। पुण्यातील शिवाजीनगर जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन या ठिकाणी एस सिनेव्हिजन व आझाद फाउंडेशन यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी महाराष्ट्राची या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले। एस सिनेव्हिजन व आझाद फाउंडेशन यांच्या माध्यमातून मागील 6 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात कला, क्रीडा, शिक्षण, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, उद्योग, आरोग्य, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार गौरव करण्यात येतो, जेणेकरून त्यांना उत्साह वाढावा आणि इतरांनाही त्यातून आदर्श घेता यावा, तसेच पुढे काम करण्यासाठी अधिक उत्साह वाढावा या हेतूने दरवर्षी हा पुरस्कार चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक सिकंदर सय्यद आणि आदम सय्यद यांच्या संकल्पनेतून आयोजित केला जातो। या वर्षी तेजस्विनी महाराष्ट्राची या पुरस्काराने संपूर्ण महाराष्ट्रातील 160 महिलांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये पनवेलमधील सामाजिक कार्यकर्त्या किरण अडागळे, सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला पावरेकर, उद्योजिका सुषमा पोद्दार, यूथ महाराष्ट्र संपादिका दीपाली पारसकर यांना तेजस्विनी महाराष्ट्राची हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्पना कपिल, पोलीस उपसंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई, एसीपी संजय पाटील, सुपरहिट चित्रपट आणि टीव्ही सिरियलचे दिग्दर्शक अर्शद खान, क्रिएटिव्ह व रियालिटी शोचे दिग्दर्शक सलीम शेख, सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हुमायूं कबीर, सारेगम फेम गायिका निरुपमा डे, अभिनेत्री सिद्धी कामत, भारत सरकारच्या राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय धावपटू इब्राहिम अरेभावी, रोजगार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टॅलेंट कॉर्प सोल्युशनचे संचालक डॉक्टर मेहबूब सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाइम्स ऑफ पुणेचे सतीश राठोड यांनी केलं। नमस्कार, मी किरण श्रीराम अडागळे कामोठ्यावरून आली। सिकंदर सरांनी अवॉर्डसाठी माझं नाव रिकमेंड केलं, त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे। तर मी रत्नमाला पावरेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव। आज आम्हाला पुणे शहरामध्ये येता आलं सिकंदर सरांमुळे। आज त्यांनी एस सिनेव्हिजन सौंदर्य तेजस्विनी महाराष्ट्राची त्यांनी स्त्रियांसाठी आज जो पुरस्कार आणि जे आम्हाला मान दिलंय त्याबद्दल खूप बरं वाटते। आणि खरंच कुठेतरी सिकंदर सरांना असं वाटलं की आज महिला महाराष्ट्रात एवढ्या कार्य करत आहेत प्रत्येक क्षेत्रात आणि त्यांना कुठेतरी आपण मान दिला पाहिजे। आणि त्यांनी ह्या माध्यमातून तेजस्वी महाराष्ट्राची सगळ्यांना सन्मानित केलंय आणि आम्ही पनवेलकरांना सुद्धा आम्हाला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करते। खूप छान वाटलं आम्हाला। नमस्कार, मी सुषमा पोद्दार। मला हा पुरस्कार सोशल आणि होमशेफ म्हणून मला मिळालेला आहे। आम्ही MSP स्किल टेक आणि प्रणाल युटिलिटी सर्व्हिसेस ह्या माझ्या कंपन्या आहेत आणि यांच्या मार्फत आम्ही सोशल वर्क करत असतो। आणि 1995 पासून मी पाककलेच्या क्षेत्रामध्ये आहे। ते आस्था गायक मी माझं म्हणजे मला बऱ्याच स्पर्धांमधून बक्षिसं मिळालेली आहेत। माझं जे स्थान आहे ते मी टिकवून ठेवलेलं आहे। आणि आज SS सिनेव्हिजन याचे सिकंदर सर यांच्या वतीने आम्हाला हा जो पुरस्कार दिला त्याबद्दल अगदी खूप आनंद होतोय, अगदी आनंद। नमस्कार, मी दीपाली पारसकर, यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल संपादिका। आज आम्ही पुणे शहरामध्ये आलो आहोत। तेजस्विनी महाराष्ट्राची म्हणून निवड केलेली होती, त्या निमित्ताने आम्ही पुण्यामध्ये आलो आणि सिकंदर सरांनी आम्हाला हा पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, मी मैत्री आणि आज मी खूप हॅपी आहे। एकीकडे माझं सासूबाई आहेत आणि एकीकडे माझी जन्म देणारी आई आहे। तर आज त्यांना तेजस्विनी महाराष्ट्राची हा पुरस्कार भेटला आणि मी खूप हॅपी आहे। मी ॲज अ सोशल वर्क म्हणून खूप साऱ्या गरीब महिलांना हेल्प केलेली आहे, ज्यांचे मिस्टर दारू पितात किंवा बरंच काही त्यांचा बिझनेस सेटल नसतो, ज्यांची आर्थिक स्थिती नीट नाही आहे, अशा महिलांना मदत करून त्यांनी त्या महिलांना पायावर उभं केलं आहे। गरीब मुलांना बुक्स आणि एज्युकेशनसाठी खूप सारे पैसे देऊन त्यांनी मदत केली। त्यामुळे या माझ्या सासूबाई आणि
आणि दुसरीकडे माझी आई आहे. तिला हा पुरस्कार ह्याच्यासाठी भेटला की ती 2 व्हीलर मेकॅनिकल आहे आणि एका माणसाच्या खांद्याला खांदा लावून ती 2 व्हीलर गाड्या रिपेअर करते आणि स्वतः सांभाळते. आणि ह्याच्या मागे माझ्या वडिलांचा खूप मोठा हात आहे, कारण की जसं मुलांनी आपल्या वाईफला एज्युकेशन देऊन पायावर उभं केलं, तसं माझ्या आईला माझ्या वडिलांनी गॅरेजचं सगळं काम शिकवून उभं केलं. सो मी माझ्या दोन्ही आईसाठी हक्की आहे. एक म्हणजे माझी सासू, जी मला आता सांभाळते आहे, एक जन्म देणारी आहे, जिने माझ्यावर संस्कार